IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग याबद्दल माहिती घेणार आहोत. तर कॅप राऊंड 1 झाल्यानंतर म्हणजेच 5 ऑगस्टला कॅप राऊंड 2 साठी व्हॅकन्सी डिक्लेअर झालेली आहे आणि 6 तारखेपासून म्हणजे 6, 7, 8 असे 3 दिवस कॅप राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग साठी दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांचं काम सोपं झालेलं आहे, कारण त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि आता त्यांना जे काही अलॉटमेंट झालेलं आहे त्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा चांगली ब्रांच यावरतीच फोकस करायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेली नाही त्यांना खूप स्टडी करायची आहे. आपण कॅप राऊंड 1 मध्ये कुठले प्रिफरन्स दिलेले होते, त्या कॉलेजेसचे कट ऑफ काय गेलेले आहेत ह्याची पूर्ण स्टडी करायची आणि आपला फॉर्म पूर्ण रिवाइज करायचा आहे, तरच त्यांना कॅप 2 मध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकते. तर ह्यासाठी हे 3 दिवस दिलेले आहेत आणि त्यानंतर 11 ऑगस्टला कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट होणार आहे. मग ही अलॉटमेंट झाल्यानंतर परत 3 दिवस दिलेले आहेत, 12, 13 आणि 14. तर ज्या काही विद्यार्थ्यांना कॅप 2 मध्ये दुसरी अलॉटमेंट होईल त्यामुळे मग त्यांचं कॅप 1 मध्ये जे काही अलॉटमेंट झालेली आहे ते कॉलेज निघून जाणार आहे आणि मग दुसरं जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे त्या ठिकाणी फ्रीज करायचंय का बेटरमेंट करायचंय हे त्यांच्याकडे ऑप्शन परत येणार आहे. त्यांनी ऑलरेडी ऍक्सेप्टन्स फी भरलेली आहे कॅप राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट झाल्यामुळं, तर आता त्यांना परत ऍक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही. ज्यांना फर्स्ट टाइम कॅप 2 मध्ये अलॉटमेंट होत आहे त्यांना ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि मग ते फ्रीज किंवा नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट असं करू शकतात. ह्या ठिकाणी कॅप राऊंड 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन हे ऑटो फ्रीज होणार आहेत. त्यामुळे ज्यांचं ऑटो फ्रीज होईल किंवा जे स्वतःहून फ्रीज करतील अशा विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे 12, 13 आणि 14 या 3 दिवसामध्ये. आणि यानंतर 16 ऑगस्टला कॅप राऊंड 3 साठी व्हॅकन्सी डिक्लेअर होणार आहे. तर अशा पद्धतीनं हा कॅप राऊंड 2 चालणार आहे. तर सुरुवातीला आपण बघूया ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं. तर कॅप 1 मध्ये काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं आहे, काही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेलं आहे परंतु बेटरमेंट केलेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी काहीच केलेलं नाहीये, काहीच केलं नाही म्हणजे ॲज गुड ॲज नॉट अलॉटेड, त्यांना अलॉटमेंट झालेली होती परंतु त्यांनी काहीच केलेलं नाहीये, तर ते कॉलेज निघून गेलंय आणि ते नॉट अलॉटेड ह्या कॅटेगरीमध्येच येतील. तर असे हे बेटरमेंट केलेले किंवा कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही असे सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 2 साठी एलिजिबल आहेत. तर कॅप राऊंड 2 मध्ये ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत की कॅप 1 मध्ये जे काही आपण ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तीच लिस्ट परत इम्पोर्ट करायची किंवा नवीन लिस्ट बनवायची. त्याच पद्धतीनं ज्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांना देखील 2 पर्याय उपलब्ध आहेत की कॅप 1 मध्ये जे काही आपण ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तोच फॉर्म परत पुढे घ्यायचा आहे म्हणजेच इम्पोर्ट करायचा आहे किंवा नवीन फॉर्म भरायचा आहे. तर असे दोन्ही पर्याय सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. तर यामध्ये आपण सुरुवातीला आपल्याला सीईटीच्या वेबसाईट वरती जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला करंट ऍडमिशन डिटेल्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि त्याखाली लिहून आलेलं असेल नॉट ऍडमिटेड टिल नाऊ. म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्याला कॅप 1 मध्ये जरी अलॉटमेंट झालेली असली तरी आपण फक्त ती सीट ऍक्सेप्ट केलेली आहे, त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं नाही, त्यामुळं नॉट ऍडमिटेड असंच येणार आहे. त्यानंतर खाली येईल स्टेटस ऑफ ऑप्शन फॉर्म सबमिशन अँड कन्फर्मेशन फॉर कॅप राऊंड 2. तर कॅप राऊंड 2 साठी आपला अजून ऑप्शन फॉर्म इनकम्प्लीट आहे, भरलेला नाही, त्यामुळे ते इनकम्प्लीट असं दिसेल. त्यानंतर खाली आलेलं असेल प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला 4 स्टेप दिसणार आहेत. पहिली आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स, दुसरा आहे सेट युअर प्रेफरन्स, तिसरा आहे ऑप्शन फॉर्म समरी आणि चौथा आहे कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म. आणि त्याखाली इम्पॉर्टंट मेसेज लिहून आलेला असेल कॅप राऊंड 1 मधले जे काही ऑप्शन आपण भरलेले आहेत ते आपल्याला इम्पोर्ट करायचे आहेत का, येस किंवा नो असा ऑप्शन येईल. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी येस करायचं आहे, कारण आपण कॅप राऊंड 1 मध्ये व्यवस्थित ऑप्शन भरलेले आहेत किंवा ज्यांना बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी हे इम्पोर्ट करायचे आहेत आणि ज्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट झाले नाही त्यांनी नवीन फॉर्म भरायचा असेल तर नो करायचा आहे आणि पहिल्या राऊंड मधलाच फॉर्म घ्यायचा असेल तर येस करायचा आहे. पहिल्या राऊंड मधला फॉर्म जरी आपण घेतला तरी आपण त्यामध्ये चेंजेस करू शकतो. तर ह्यावरती येस वरती क्लिक करायचंय.
तर एस वरती क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना आपलं पहिल्या राऊंड मध्ये जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वरचे ऑप्शन्स फक्त दिसतील, त्या कॉलेजच्या खालचे ऑप्शन हे ऑटोमॅटिकली डिलीट होतील. ते आपण कशा पद्धतीने दिसेल हे पुढे बघणार आहोत. आणि ज्यांना पहिल्या राऊंड मध्ये एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये त्यांनी जो काही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो जसाच्या तसा त्यांना दिसणार आहे. तर हे कशा पद्धतीने होत आहे ते आपण पुढे बघूया. तर ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेला आहे आणि हा त्यांचा कॅप राऊंड 1 मधला ऑप्शन फॉर्म आहे की लेफ्ट हँड साइडला प्रेफरन्स ऑर्डर आहे 1, 2, 3, 4 आणि राईट हँड साइडला कॉलेज किंवा तिथली जी ब्रँच आहे ते ह्या ठिकाणी दिसणार आहे. तर असे आपण मॅक्झिमम 300 ऑप्शन्स कॅप राऊंड 1 मध्ये देऊ शकतो. तर आपण कॅप राऊंड 1 मध्ये जे काही ऑप्शन दिलेले आहेत समजा 300 आहेत आणि आपण इम्पोर्ट केलेलं आहे, आपलं बेटरमेंट झालेलं आहे आणि आपण कॅप 1 ची ऑप्शन फॉर्मची लिस्ट इम्पोर्ट केलेली आहे. समजा आपल्याला 51 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे तर आपल्याला फक्त 51 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे तर त्याच्या वरचे कॉलेजेस म्हणजे 1 ते 50 कॉलेज एवढेच आपल्याला दिसणार आहेत. 51 नंबरचं कॉलेज आत्ताच आपल्याला दिसणार नाही, पुढे आपल्याला दिसेल पण ह्या सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला ते दिसणार नाही. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आणि त्याखाली आलेलं असेल सेव्ह अँड प्रोसीड, म्हणजे आपल्याला 51 नंबरचं कॉलेज लागलंय, आपण बेटरमेंट केलंय त्यामुळं आणि आपण लिस्ट इम्पोर्ट करतोय तर बेटरमेंट असल्यामुळं आपले कॉलेज जे काही लागलेलं आहे त्याच्या वरचेच कॉलेज आपल्याला पाहिजेत असं कन्सिडर करून ही लिस्ट जी आहे ते इम्पोर्ट होणार आहे. तर याला आपण सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ज्या मुलांना कॅप राऊंड 1 मध्ये एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांची ही कॅप राऊंड 1 ची लिस्ट आहे, 300 ऑप्शन दिलेले आहेत, ते देखील जर इम्पोर्ट केले तर त्यांना ही लिस्ट अशाच्या अशीच दिसणार आहे. कारण त्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यामुळे त्यांचं काही डिलीट होणार नाही. सेम कॅप राऊंड 1 ची लिस्ट त्यांना पुढे कॅरी फॉरवर्ड होणार आहे आणि त्यांनी देखील सेव्ह अँड प्रोसीड करून पुढे जायचं आहे. तर हे पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण फर्स्ट स्टेप मध्ये येणार आहोत, शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. कॅप राऊंड 1 मध्ये 51 नंबरचं कॉलेज आपल्याला लागलेलं आहे तर त्याच्या वरचे जे काही कॉलेजेस आहेत ते आपल्याला कॅप राऊंड 2 मध्ये दिसणार आहेत. समजा आपल्याला 31 नंबरचं कॉलेज लागलं असेल तर वरचे 30 कॉलेजेस आपल्याला दिसणार आहेत. आपल्याला 100 नंबरचं कॉलेज लागलेलं असेल तर वरचे 99 कॉलेजेस आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहेत. तर ह्या पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काही कॉलेजेस यातले डिलीट करायचे असतील ते कॉलेजेस सिलेक्ट करायचंय, टिक मार्क करायचंय आणि खाली डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स असं लिहून आलेलं असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ते कॉलेजेस डिलीट होणार आहेत. तर पहिल्या स्टेप मध्ये फक्त आपण ह्या ठिकाणी डिलीट करायचं आहे, बाकी काही करायचं नाही. जे काही आपला ऑप्शन फॉर्म इम्पोर्ट झालेला आहे त्यामधले काही कॉलेजेस आपल्याला वाटत असतील की हे मला आता कॅप 2 मध्ये नको आहेत तर ते आपण फक्त डिलीट करायचे आहेत. आपल्याला काही करायचं नसेल तर काही करायचं नाही, खाली सेव्ह अँड प्रोसीड असं असेल त्याला क्लिक करून आपण पुढच्या स्टेप मध्ये जायचं आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड केलेलं आहे त्यामुळे आपली स्टेप 1 कंप्लीट झाली. आपण स्टेप 2 मध्ये आलेलो आहोत. स्टेप 2 मध्ये आपल्याला स्टेप 2 मध्ये आपण जे काही ऑप्शन इम्पोर्ट केलेले आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहेत. आपण यातले काही कॉलेजेस डिलीट केले असतील तर नंबर ऑफ कॉलेजेस कमी दिसतील. समजा मी 10 कॉलेजेस डिलीट केले तर मला फक्त 40च कॉलेज ह्या ठिकाणी दिसतील. मी काही डिलीट केलं नाही तर ऍज इट इज 50च्या 50 कॉलेजेस तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहेत. तर स्टेप 2 हे सेट प्रिफरन्सेस आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कॅप राऊंड 1 मध्ये जे काही आपण प्रिफरन्सेस दिले होते ते प्रिफरन्सेस ऍज इट इज दिसणार आहेत. मग आपल्याला त्यामध्ये काही चेंज करायचा नसेल तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचं आहे. नाही आपल्याला ह्या प्रेफरन्स मध्ये ऑर्डर मध्ये काहीतरी चेंज करायचंय, एखादं कॉलेज खाली गेलेलं आहे त्याला वरती घ्यायचंय किंवा वर आहे खाली घ्यायचंय असं काही करायचं असेल तर रिसेट माय प्रिफरन्सेस म्हणून खाली आलेलं आहे. तर हे ह्यावरती क्लिक करण्यापूर्वी आपण जे काही प्रिफरन्स दिलेले आहेत ते एका कागदावरती व्यवस्थित नोट करून घ्यायचे की आपल्याला कशा पद्धतीनं प्रिफरन्स द्यायचे आहेत आणि मगच हे रिसेट करायचं आहे. कारण एकदा रिसेट केल्यानंतर आपले कॅप 1 मध्ये आपण जे काही प्रिफरन्स दिले आहेत ते सर्व निघून जातील. आपल्याला नवीन प्रिफरन्स द्यायचे आहेत. तर आपल्याला एक बॅकअप आपल्या सोबत राहण्यासाठी आपण एका पेज वरती हे प्रिफरन्स ऑर्डर तयार करून घ्यायची आणि मग नंतर रिसेट माय प्रिफरन्सेस ह्याला क्लिक करायचंय आणि प्रिफरन्स द्यायचे आहेत. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचंय. तर आपली स्टेप 2 कंप्लीट होईल आणि आपण स्टेप 3 मध्ये येणार आहोत. स्टेप 3 ही
ऑप्शन फॉर्म समरी आहे. स्टेप 3 मध्ये आपण खूप काही करू शकतो. तर स्टेप 3 मध्ये देखील आपल्याला आपले जे काही कॉलेजेस आहेत ते सर्व दिसणार आहेत आणि ह्या कॉलेजमध्ये आता आपण फर्स्ट राऊंड मध्ये जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेज देखील या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे, तर आता ह्या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलंय की मी बेटरमेंट केलंय, मला 51 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे. तर ज्यावेळेस आपण स्टेप 3 मध्ये येणार आहे तर त्यावेळेस हे 50 कॉलेजेस तर दिसणारच आहेत. त्यानंतर आपल्याला जे काही कॉलेज अलॉट झालेलं आहे, म्हणजे 51 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेज देखील आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे. तर असे 51 कॉलेज म्हणजे आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे ते आणि त्याच्या वरचे कॉलेजेस हे आपल्याला दिसतील. किंवा तुम्ही स्टेप 1 मध्ये काही कॉलेजेस डिलीट केले असतील, समजा 10 कॉलेज डिलीट केलेले आहेत, तर तुम्हाला वरचे हे 40 कॉलेजेस आणि आपलं लागलेलं कॉलेज ते 41व्या नंबरला दिसेल. आपल्याला जे काही कॉलेज मिळालेलं आहे कॅप 1 मध्ये ते शेवटी दिसणार आहे. तर ह्या स्टेप 3 मध्ये आपण कॉलेजेस ऍड करू शकतो. म्हणजे एखाद्याला वाटलं की मला आता ह्याच्यामध्ये एखादं कॉलेज राहून गेलेलं आहे, ते कॉलेज मला ऍड करायचं आहे. आपण ही लिस्ट कॅप राऊंड 1 मधनं इम्पोर्ट केलेली आहे. त्यामध्ये एखादं कॉलेज खाली गेलेलं होतं आणि ते आता डिलीट झालेलं आहे, तर ते कॉलेज आपल्याला परत ह्या ठिकाणी घ्यायचं आहे, तर तुम्ही ते ऍड करू शकता. तर ह्यासाठी परत त्या ठिकाणी 2 ऑप्शन दिलेले आहेत. इन्सर्ट चॉईस कोड म्हणजे आपल्याला ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे आणि मग त्या कॉलेजचं नाव, तिथली ब्रांच, त्याचा चॉईस कोड हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी येईल आणि आपण तो सिलेक्ट करू शकता. दुसरा ऑप्शन आहे इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली. म्हणजे त्या कॉलेजचा चॉईस कोड किंवा तिथल्या ब्रँचचा चॉईस कोड आपल्याला माहिती आहे, तर तो डायरेक्टली आपण इन्सर्ट करून ते कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला दिसेल, तिथली ब्रँच देखील दिसेल आणि डायरेक्टली आपण तो सिलेक्ट करू शकतो. किंवा ते कॉलेज आपल्याला कितव्या प्रेफरन्स नंबरला पाहिजे तो प्रेफरन्स नंबर देखील त्या ठिकाणी देऊ शकतो. तर असे हे 2 ऑप्शन या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपल्याकडे ऑलरेडी चॉईस कोड आहे, तर डायरेक्टली चॉईस कोड तिथे टाईप करा तर आणि व्हेरीफाय करा, तर ते कॉलेज आणि ब्रँच आपल्या समोर येईल आणि त्याला आपण ओके करून कुठल्याही प्रेफरन्स नंबर मध्ये ऍड करू शकतो. किंवा तिसरा ऑप्शन आपल्याकडे आहे मूव्ह चॉईस कोड. म्हणजे आपल्याला काही वर खाली करायचे आहेत प्रेफरन्सेस, तर ते देखील आपण करू शकतो. तर असे कॉलेजेस आपण या ठिकाणी ऍड करू शकता, कितीही कॉलेजेस ऍड करू शकता. परंतु ज्या मुलांना बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्यापेक्षा जे चांगलं कॉलेज आहे किंवा चांगली ब्रांच आहे तेच ऍड करायचं आहे. ज्या मुलांना फर्स्ट राऊंड मध्ये एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही त्यांनी ह्यामध्ये खूप चेंजेस करायचे आहेत. कारण त्यांना फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेलं नाही, त्यामुळे त्यांनी कॅप राऊंड 1 चे कट ऑफ बघायचे आहेत, कॅप राऊंड 2 साठीची व्हॅकन्सी बघायची आहे आणि त्यानुसार स्टडी करून आपला हा जो फॉर्म आहे त्यामध्ये खूप मोठे बदल करायचे आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे, तर आपला स्टेप 3 कंप्लीट होईल आणि आपण स्टेप 4 मध्ये जाणार आहोत. स्टेप 4 मध्ये आपण जो काही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे तो जशाच तसा दिसेल आणि त्याच्या शेवटी आपलं जे काही कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट झालेला आहे तो ऍज इट इज येणार आहे. परंतु ह्या ठिकाणी शॉर्ट मध्ये दिसणार आहे. म्हणजे लेफ्ट हँड साइडला प्रेफरन्स नंबर दिसेल आणि राईट हँड साइडला फक्त चॉईस कोड दिसेल. ह्या ठिकाणी कॉलेजचं नाव दिसणार नाही. तर सुरुवातीला जे आहेत, समजा हे पहिलं ऑप्शन मी सीओईपीचं दिलेलं आहे, तर सीओईपीचा चॉईस कोड येईल 16006 आणि त्याच्या पुढे सीएस म्हणजे मी कम्प्युटर ब्रांच दिलेली आहे सीओईपीची, तर सीएसचा 24210 असा चॉईस कोड असेल. तर असे आपण जेवढे काही कॉलेजेस दिलेले आहेत ते सर्व कॉलेजेस या ठिकाणी दिसतील. समजा माझे कॅप राऊंड 1 मध्ये 51 नंबरचं कॉलेज लागलेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये बरेचसे कॉलेज ऍड केलेले आहेत. समजा मी 4 कॉलेजेस ऍड केलेले आहेत, तर 54 पर्यंत कॉलेज दिसतील आणि 54च्या नंतर म्हणजे 55 नंबरला मला कॅप राऊंड 1 मध्ये जे कॉलेज अलॉट झालं होतं ते कॉलेज आपल्याला ह्या ठिकाणी दिसणार आहे. तुम्ही समजा 50 कॉलेजेस ऍड केले तर पूर्वीचे आपले 50 आणि परत 50 ऍड केले तर 100 आणि आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये जे मिळालं होतं ते 101 नंबरला येणार आहे. म्हणजे आपण जे काही कॉलेजेस ऍड करूया किंवा डिलीट करूया हे सर्व कॉलेजेस आपल्या ह्या लिस्टमध्ये आल्यानंतर शेवटी जे आहे ते आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालं होतं ते कॉलेज या ठिकाणी येणार आहे. तर हे परत एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करायचं आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे, तर आपल्याला एक ओटीपी येईल आणि मग तो ओटीपी टाकून आपण हा फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 4 स्टेप्स कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर
ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांचं काम सोपं आहे, कारण त्यांना फक्त आपल्याला जे काही कॉलेज किंवा ब्रँच मिळालेली आहे त्यापेक्षा चांगलं कॉलेज किंवा ब्रँच मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर ज्यांना एकही कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही कॅप राऊंड 1 मध्ये त्या विद्यार्थ्यांना खूप स्टडी करायची आहे. कॅप राऊंड 1 चे कट ऑफ बघायचे आहेत. कॅप राऊंड 2 साठीची जी काही व्हॅकन्सी आहे ती बघायची आहे. आपले पर्सेंटाईल किती आहेत, आपण कुठले ऑप्शन्स दिलेले आहेत, त्या कॉलेजचा काय कट ऑफ चालू आहे, मग ते आपल्या रेंजमध्ये आहेत का, नसतील तर ते कॉलेजेस आपल्याला काढायचे आहेत किंवा त्याच्यासोबत दुसरे कॉलेजेस देखील टाकायचे आहेत जे आपल्या रेंजमध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण कॅप राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याबद्दल माहिती घेतलेली आहे. अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.